विधानसभा निवडणूक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या वतीने गावागावांमध्ये भेटीगाठी जोमाने सुरू झाल्या आहेत। त्यातच दर्यापूर विधानसभा मतदारसंघात विविध पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या बॅनरच्या माध्यमातून दिसून येत आहे। महाविकास आघाडीकडून दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडावा यासाठी कार्यकर्त्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। कारण दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखडे हे विजयी झाले होते। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने स्थानिक उमेदवार बळवंत वानखडे यांना सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून लोकसभेत निवडून दिले। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडावा अशी मागणी आता शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे आज शिवसेनेच्या वतीने शक्ती प्रदर्शन करून भव्य कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। जो तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, आज त्याच तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने भव्य कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मात्र या कार्यकर्ता मेळाव्याला अल्प प्रतिसाद दिसल्याने जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। आपण दर्यापूर हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडावा यासाठी मागणी करत आहे। मात्र शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा अल्प प्रतिसाद पाहता हे एक हास्यास्पद बाब आहे। या मेळाव्यात इच्छुक उमेदवार 10च्या जवळपास आहेत, तरी मात्र कार्यकर्त्यांची गर्दी कमी असा निशाणा सुद्धा जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर लगावलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आता दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटणार की नाही हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती। शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा खूप चांगली गोष्ट आहे, या ठिकाणी होत आहे आणि दर्यापूर मतदारसंघ आपण मागतोय आणि त्या मागताना आमची प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे। सुधीर भाऊ असो, मी असो, लेखी अहवाल आतापर्यंत 3 वेळा देऊन झाले आणि मी आता या ठिकाणी उल्लेख झाला की मी शिवसेनेचा प्रामाणिक प्रयत्न आज समजून घ्या, 2 लोकांचे प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे। मुश्किल तर 200 लोक आहे, परंतु 10 उमेदवार आपल्याजवळ आहे। अहो, आम्ही ज्या जिगरीनं, ज्या मेहनतीनं, ज्या प्रामाणिक